हे फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं ब्लॉग विथ तनुजा चॅनलवरती. आणि मला माहिती आहे की मी खूप खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ टाकतेय. कारणही तसंच होतं. काही कारण मी तुम्हाला नाही सांगू शकत. मला अचानक गावी जावं लागलं आणि त्याच्यानंतर बरेचसे प्लॅन चेंज झाले. जे की ठरवलं वेगळं होतं पण ऍक्च्युअल मध्ये वेगळं झालं. सो मला तिथे सिच्युएशनच अशी होती की मला नाही टाकता आले लॉंग व्हिडिओ. तरी सुद्धा मी प्रयत्न केलेला आहे. मध्ये एखादा लॉंग व्हिडिओ आलाय. जर तुम्ही पाहिला नसेल आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आधी तो पण चेक करून या. हा व्हिडिओ मी करते. ऍक्च्युली मला द्यायचंय धीरजला सरप्राईज. पण सरप्राईज काय देऊ हे मला खरंच कळत नव्हतं. बरेच दिवसापासून ना त्याची पुरणपोळी खायची इच्छा होती. सो मी आज डिसाईड केलं की चला आज मी पुरणपोळी बनवते. हो, पण मी त्याला नाही सांगितलं. आता तो गेला ऑफिसला. मी आता डाळ वगैरे सगळं रात्रीच शिजवून ठेवणार आहे. आमटीची तयारी सुद्धा रात्रीच करणार आहे. आणि सकाळी त्याच्यासाठी पुरणपोळ्या फक्त लाटणार आहे. कारण जेव्हा पण मी त्याला म्हणते की मी तुझ्यासाठी पुरणपोळ्या करेल, सो तो नाहीच म्हणतो. आय डोंट नो वाय तो असा का नाही म्हणतो. त्याला माझ्यावर विश्वास नाहीये. हे एक कारण असू शकतं. आता बघू. तर मला हेच त्याचं हे जे कारण आहे ते चुकीचं ठरवायचंय आणि चांगली पुरणपोळी बनवायची आहे. तर मी माझ्या लाईफ मधली पहिली पुरणपोळी म्हणजे पहिल्यांदाच मी पुरणपोळी बनवणार आहे. सो म्हटलं चला हा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत म्हणजे तुमच्यासोबतच बनवते आणि तुमच्यासोबत पण हा एक्सपिरियन्स शेअर करते. सो मी माझ्या मम्मीला आणि सासूबाईंना, बहिणीला, सगळ्यांना 3 जज आहे तिथे, तिघांनाही विचारून पुरणपोळी बनवत आहे. सो किती घ्यायचं प्रमाण, कसं करायचं हे त्यांना विचारूनच करते मी. हा ग्लास पूर्ण भरून चण्याची डाळ घेतली, हरभरा डाळ घेतलीये. सो ह्याच्यात मला असं सांगितलंय की 4 ग्लास पाणी टाकून ही शिजवायची आधी. सो सर्वप्रथम मी आता ते करते. तर चला हळूहळू स्टेप बाय स्टेप मी तुम्हालाही दाखवते की मी कसं काय करते आणि उद्या धीरजची रिॲक्शन सुद्धा दाखवते. आय होप की पुरणपोळी खूप छान होईल. बघूया हे सरप्राईज त्याला कसं वाटतंय. तर मी पटकन करायला घेते. हे फ्रेंड्स, डाळ मी ऑलरेडी धुवून घेतलेली आहे. आता जस्ट फक्त पाणी ऍड करते त्याच्यात. तर डन आहे. याच्यामध्ये 7 ते 8 शिट्या करून घ्यायच्या. तर शिट्या झाल्यावर मी भेटते. बाय बाय. सुरुवातीला हे पुरण शिजताना मला इतकी जास्त भीती वाटत होती की हे असं काय पाण्यासारखं मेल्ट झालंय. मला असं वाटलं की झालं कल्याण, पण नाही. नंतर हे घट्ट होत गेलं. सो थोडासा कॉन्फिडन्स आला आणि त्याच्यानंतर मग थोडंसं गार झाल्यानंतर मी पुरण वाटायला घेतलं होतं आणि आमचा पळकू पुरण खायला बसला होता. आता धैर्याकडे बघून मला माझ्या लहानपणीची आठवण आली. मला इतकं पुरण आवडायचं. मी खूप जास्त खायचे आणि ना मला असं मी माझ्या मम्मीला म्हणायचे की "तू मला पुरणपोळी नको देऊ. मी हे असं माझ्या वाटेचं पुरण मी खाऊन टाकेल." इतकं आवडायचं. तर तुमची पण अशी आठवण आहे का आणि तुम्हालाही आवडायचं का पुरण, मला नक्की कमेंट करून सांगा. तर धैर्या फार डिस्टर्ब करत होती. तिला पुरण खायचं सुद्धा होतं आणि थोडंसं वाटायचं सुद्धा होतं. सो मम्मा जे करते ते तिला करायचंच होतं. असं थोडंसं माझं एंटरटेन सुद्धा होत होतं. मला छान वाटत होतं. असं पुरण वाटून घेत होते आणि मध्ये-मध्ये आमचं खेळणं चालू होतं. बघा मला कशी मदत करतीये. हे लिटिल हँड मला कधी मदत करतील असं झालंय तिला. पण ती माझ्यासाठी छोटीच बरी आहे. असं वाटतं की तिने कधी मोठं होऊच नाही, लहानच बरी आहे. कारण तिच्या मोठे होणे आणि तिचे ते अजून सुद्धा लाडके बोल मला खूप आठवतात. अजून सुद्धा छोटी आय नो, पण ती जी अगदी छोटी होती ना तेव्हाचे दिवस फार आठवतात आणि असं वाटतं की बापरे! इतके पलक झपकते मोठी झालीये, ते काही खोटं नाहीये. ॲक्चुअलमध्ये ते खरंच आहे. मुलगी खूप लवकर मोठी होते. मुलगी काय, मुलगा काय, दोन्ही. आपलं बाळ पहिले 2 वर्ष कसे जातात हे खरंच कळत नाही आणि माझ्या बाबतीत तरी तसंच झालेलं आहे. तर इथं माझं पुरण वाटून झालं होतं. ती मला जास्त त्रास देत होती त्याच्यामुळे मी पटकन गेले आणि पुरण बघा छान असं वाटून झालंय. जास्त पातळ नाही झालं आणि जास्त घट्ट सुद्धा नाही झालं. मस्त असं छान झालं होतं. सो स्मेल तर इतका छान येत होता. खूपच छान. हे फ्रेंड्स, एक मिनिट मी चेक करते माझा कॅमेरा चालू आहे की नाही. तर आता 3 जजनी म्हणजे सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे माझं सगळं वाटण वाटून झालेलं आहे. म्हणजे पुरणाचं वाटण वाटलेलं आहे. पुरण वाटून घेतलंय.
सोबतच आमटीची तयारी सुद्धा केलेली आहे आणि आमटीचं सुद्धा वाटण वाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. एक मिनिट, मी असं बोलते कारण आहे ना लाईटचा उजेड येत नाहीये. आणि त्याच्यानंतर सॉरी खूप फास्ट बोलते त्याच्यामुळे मला दम लागलाय. सो माझ्या मम्मीने मला असं सांगितलं की उन्हाळ्याचे दिवस आहेत, पुरण तर आतमध्ये ठेवायचंच आहे, पण त्यासोबत आमटीसाठी जे हे काढलेलं आहे पाणी ते सुद्धा आतमध्ये ठेव आणि वाटण सुद्धा. सो मला एक लक्षात आलं की पुरणपोळी करणं खूप इझी आहे, काही असं टफ नाहीये. आय नो की अर्धा जॉब झालेला आहे, अजून अर्धा पेंडिंग आहे, आय नो. पण त्याच्यानंतर हा जो राहाडा होतो ना, हा हा असला कंटाळा येतो ते आवरण्याचा, खूप जास्त कंटाळा येतो. आणि सपोज हिम्मत करून आपण जर ते आवरलंच आणि तुमच्या घरी जर टोडलर असेल तर इकडे एक वेगळा राहाडा आहे. सो झोपायच्या आधी तुम्हाला हे सगळं असं आवरून घ्यावं लागेल. तर खरंच पुरणपोळी करणं सोपं आहे, पण त्याच्यानंतरचा जो पसारा होता ना तो खूप इतका वैताग येतो. आता रात्रीचे 11 वाजलेत, हे बघा, हे असं चालू असतं इथे. सो हे हिला झोपवायचा एक मोठा जॉब आहे, किचन आवरायचंय आणि हॉल पूर्ण आवरून घ्यायचंय, त्याच्यानंतर परत रुटीनला लागायचं आहे. सो चला, जसं पॉसिबल आहे आता किचन आवरते आणि तुम्हाला दाखवते. किचन आवरताना आता काही मी मोबाईल तिथे सेटअप नाही लावणार, कारण मी 2 वेळा तिथे सेटअप लावला आणि धैर्याने 2दा ट्रायपॉड तिकडनं उचलून आणला. सो मी तिकडे नाही घेऊन जाणार, इकडं आवरेल आणि हवं तर दाखवलं नाही तर हा व्लॉग मी डायरेक्ट उद्या चालू करेन. चला, मस्त अशी आमटीची तयारी करून घेतली होती. आधीच वाटण वाटून झालं होतं, त्याच्यानंतर जिरे आणि मोहरी टाकली. मोहरी पूर्ण मी तडतडू दिली, कारण माझ्या बहिणीने सांगितलं होतं की मोहरी पूर्ण तडतडू द्यायची. त्याच्यानंतर कढीपत्ता इज मस्ट फॉर आमटी. कटाची आमटी सुद्धा म्हणतात याला, पण आम्ही इथे पुरणपोळ्याची आमटी म्हणतो, पुरणाची आमटी. सो त्याच्यानंतर जो मी मसाला रेडी केला होता तो ॲड केला. मसाल्यामध्ये मी कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर ॲड केली होती आणि थोडासा गरम मसाला होता. त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला मी ॲड केला होता. थोडीशीच मी मिरची पावडर टाकली होती, कारण इथे आम्ही जास्त मिरची पावडर टाकत नाही. माझी मम्मी जेव्हा करते ना आमटी तेव्हा कांदा लसूण मसालाच आम्ही ॲड करतो. सो तोच ॲड केला. छान असा मसाला परतला होता आणि त्याला तेल सुटू दिलं. त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी ॲड केलं आणि ही कालची थोडीशी पुरणाची डाळ ठेवली होती ती सुद्धा ॲड केली. खूप छान टेस्ट येते आणि पुरणाची आमटी म्हणल्यावर ही पुरणाची डाळ मस्ट आहे. सो ही सुद्धा थोडीशी ॲड केली. थोडीच करायची, जास्त नाही करायची, त्याच्यामुळे ना घट्टपणा येतो आणि एक वेगळीच टेस्ट येते. तर खूप छान हे सुद्धा छान थोडासा वेळ परतलं आणि कालचं जे पाणी होतं डाळ शिजलेलं तेच ॲड केलं. वरनं मीठ टाकलं, कोथिंबीर ॲड केली, पण त्याचं शॉर्ट मी घेतला नाही. सो छान अशी उकळी येऊन दिली आणि टेस्टला पण खूप छान झाली होती ही आमटी. तुम्ही बघू शकता, खूप छान दिसते. हे मंडळी, गुड मॉर्निंग. आणि मी काल रात्री तुम्हाला प्रॉमिस केलं होतं तसं मी आता पूर्ण फ्रेश झाली आहे आणि पुरणपोळ्याचा अर्धा स्वयंपाक झालेला आहे, भात झालेला आहे, बटाट्याची भाजी झालेली आहे, आता फक्त आणि फक्त पुरणपोळ्या बाकी आहेत. सो म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते की कशी होतीये पोळी. मला खूप भीती वाटतेय, खरं सांगते. जेवढी मला एक्झामला भीती वाटत नव्हती तेवढी भीती वाटतेय. आय डोंट नो वाय का लोक मला जज करतील म्हणून, आय डोंट नो खरंच. पण बघू. असं म्हणतात ना की पाण्यात उडी टाकल्याशिवाय पोहता येणार. सो उडी टाकायला मी तयार आहे, तुम्ही बघायला तयार व्हा आणि बघा मी पडले तर उचलायला. काय बोलते मला खरंच माहित नाही, पण हा व्लॉग मी जेन्युअन करणार आहे. सो मी हे सगळं टाकणार आहे व्लॉग मध्ये. आणि इथे असं घर सुद्धा आवरून दिलेलं आहे माझ्या हसबंडनी. एकच मिनिट दाखवायचं तुला, तुम्ही बघू शकता. सी, कॅमेरा शाय पर्सन आहे. माझी आमटी वगैरे झालेली आहे. मी बटाट्याच्या भाजीचा तर व्लॉग नाही घेतलेला, म्हणजे तो व्हिडिओ नाही घेतला, पण मी आमटीचा घेतलेला आहे आणि आता पोळीचा पण घेईल. मग मी ते ऍड करेल याच्यात आणि त्यासोबतच माझ्या हसबंडची, धीरजची रिॲक्शन सुद्धा मी तुम्हाला देईल की कसं वाटलं. सो चला मी पटकन पोळ्याची तयारी करते.
त्यानंतर हे आईंनी दिलेले पापड तळत होते. हे नागलीचे पापड म्हणतात. म्हणजे मे बी नाचणीच्या पिठाचे हे आहेत आणि खूप पौष्टिक असतात. त्याच्यामुळे धैर्याला सुद्धा देते मी. त्याच्यानंतर हे गहू गहू तांदूळाचे पापड होते. सो हे सुद्धा तळले होते आणि पुरणपोळीचा जेव्हा स्वयंपाक असतो ना, तेव्हा कुरडई मस्ट आहे. सो मी कुरडई सुद्धा तळली होती. पण धीरजला नाही आवडत, त्याच्यामुळे मी थोडेसेच केले होते आणि एवढेच पापड आम्ही 4 ते 5 दिवस खातो. आम्ही जास्त तेलकट पदार्थ नाही खात. सो मी करून तर ठेवते कारण एकदाच तळते. सो 4 ते 5 दिवस खाऊ शकतो आरामशीर, अशाच हेतूने करते. त्याच्यानंतर वेळ आली होती पुरणपोळीची. छान अशी लाटली तर गेली होती. म्हटलं आता कशी होतीये. लाटताना माझी बहीण मला म्हणाली होती, की "हे बघ, पुरणपोळी करणं सोपं आहे, पण ती लाटणं खूप अवघड आहे, कारण त्याच्यातून पुरण नाही बाहेर आलं पाहिजे." सो हा मेन टास्क होता पुरणपोळीमध्ये, की पुरण बाहेर नाही आलं पाहिजे आणि छान अशी गोल झाली पाहिजे किंवा पुरण जास्त जास्त गोड किंवा कमी कमी फिकट सुद्धा नाही राहिलं पाहिजे. त्याचं प्रमाण योग्य झालं पाहिजे. सो सगळं सगळं परफेक्ट झालं होतं. डोंट वरी, तुमच्या दादाला खूप जास्त आवडलेली आहे आणि मला सुद्धा, कारण माझ्या हातचं मी नेहमीच ॲप्रिशिएट करते. माझं स्वतःवर खूप जास्त प्रेम आहे. तुम्ही बघू शकता खूप छान झाल्या होत्या आणि इव्हन तो मला म्हणाला सुद्धा, की "फर्स्ट टाईममध्ये इतका परफेक्ट पुरणपोळ्या कोणीच नाही करत. तू खूप छान केला." आणि त्याच्याबद्दल तो मला म्हणाला, की "चल, तुला माझ्याकडून एक सरप्राईज." आता बघूया तो मला काय सरप्राईज देतोय ते. पण त्याच्या आधी मी तुम्हाला ह्या माझ्या पुरणपोळ्या जेन्युइनली दाखवते, की खरंच खूप छान झाल्या होत्या. आणि हो, अजून एक गोष्ट, इथे आम्ही दोघेच होतो, त्याच्यामुळे मी एकच ग्लास वाटी एकच ग्लास मी हरभऱ्याची डाळ घेतली होती. सो हे सुद्धा मी इथे मोजून मी 5च पोळ्या केल्या होत्या. अजून पुरण शिल्लक आहे. सो मी 2-3 दिवसांनी ते यूज करू शकते किंवा उद्या परवा यूज करू शकते. अशा हेतूनेच मी ते घेतलं होतं. छान अशा झाल्या होत्या, तुम्ही बघू शकता. हे मंडळी, आणि फायनली माझ्या पोळ्या झाल्यात. माझं सगळं स्वयंपाक झालेला आहे. मी ताट सुद्धा वाढलेलं आहे. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. बॅक कॅमेऱ्यांनी दाखवते, फ्रंटनी मला एवढं दाखवता नाही. एकच मिनिट. पुरणपोळी, बटाट्याची भाजी. इकडे पुण्यात ना दूध आणि पुरणपोळी असते. सो मी दूध केलेलं आहे आणि आमटी, आणि हे सगळं असेल तर आपल्याला मॅन्डेटरी असतो ते म्हणजे कुरडई. सो चला आता बघूया आपण धीरजची रिॲक्शन. हॅलो, तर मंडळी आपण धीरजची जेन्युइन रिॲक्शन कॅप्चर करूया, की त्याला खरंच कसं वाटलं. सिरियसली त्याला तर आवडली आहे. ही भातासोबत खायची आहे. मी तुला इथं पुण्यात भात आमटी खातात आणि बटाट्याची भाजी सोबत, म्हणजे खूपच छान टेस्ट येते आणि वरण तुपाची धार. पण जे खानदेश लोक आहेत ना, ते पुरणपोळी हे आमरस सोबत खातात, पण मी आज काय आमरस केला नाही. मी केलं होतं जस्ट पुरणपोळी, आणि ती दुधासोबत खातात म्हणूनच मी दूध केलं होतं, कारण मला ते कॉम्बिनेशन छान वाटतं. ह्याची जी रिॲक्शन आहे जेन्युइन ती दिसणार आहे. मी काहीही जे हे रिअल आहे तेच मी दाखवणार आहे या ब्लॉग मध्ये. सो आय डोंट नो हा किती जेवतोय. आता हा मला म्हणतोय की छान आहे, पण तो किती जेवतोय याच्यावर मला कळणार आहे की माझं जेवण छान झालं की नाही. आणि हो, मला माहितीये की त्याला आवडलेलंच असणार आहे, कारण मी काहीही केलं, माझं नवीन लग्न झालं होतं आणि मी काही सुरुवातीला माझे काही पदार्थ चुकले असतील तरी पण त्यांनी कौतुकच केलंय. सो आज मी त्याच्यासाठी एवढे एफर्ट्स टाकून जर मी पुरणपोळी केली तर आय नो की माझी चॉईस कशी आहे, त्याला ते आवडलेलंच असणार आहे. सो चला मी त्याला वाढते आता. धैर्य इकडे आहे. आता माझ्या पळकूला पण जरा खाऊ देते, तिला सुद्धा भूक लागली असेल. सो ह्या सगळ्यांचं झाल्यावर मी जेवणार आहे. तर मला हा आईपणाचा एक्सपिरियन्स आलेला आहे की सगळी मेहनत करायची आधी, वाढायचा. आणि हो, हे जेन्युइनली येतं. आपल्याला कोणाचा फोर्स नसतो. ऍटलिस्ट मला इथे तरी कोणाचा फोर्स नाहीये. उलट धीरजचं नेहमी तसं म्हणणं असतं की तू माझ्यासोबतच जेवायला बस, तू गरम गरम माझ्यासोबतच का. पण माझं असं असतं की नाही, मी गरम करते तर मी तुला पटकन देईल, तसं असतं. पण ते जेन्युइनली असं असतं ना की नाही, सुरुवातीला गरम धीरजला देते आणि नंतर ते आतून येतं. ते फोर्स नसायला पाहिजे कुठल्याही गोष्टीचा. तर चला, जास्त विषय वाढेल, मी बोलते तुमच्याशी नंतर. बाय बाय.
हे फ्रेंड्स, हॅलो. माझी पुरणपोळी आणि सगळा स्वयंपाक झालेला आहे. धीरजला सुद्धा खूप जास्त आवडला आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना, की खरंच त्याला खूप जास्त आवडला आणि मला माहिती आहे, की तो खूप मला ॲप्रिशिएट करतो त्याबद्दल. तर मला खूप छान वाटतं आणि मी मगाशी सुद्धा म्हटलं, की माझी चॉईस चुकणार नाही मला माहिती आहे. आता ही धैर्य खूप जास्त बडबड करते बॅकग्राऊंडला, तो प्लीज इग्नोर करा. आणि पुरणपोळीचं जेवण आणि तेही दुपारचं, तर दुपारची झोप ही खूप आवश्यक असते. खूप. आणि पुण्यात तर तुम्हाला माहिती आहे 2 ते 4 झोपायची वेळ असते. सो आमची झोपायची वेळ झालेली आहे. धैर्य से गुड नाईट. गुड नाईट. आज हां, हॅलो. हॅलो, से हाय. काय किती हां. मी काम करते बेटा, तू खेळायला 2च मिनिटं. शी इज व्हेरी गुड गर्ल. म्हणजे ती सांगितलेलं सगळं ऐकते. तर आता झोपायची वेळ झालेली आहे. सो हा संपूर्ण व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनेलवरती नवीन नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मला माहिती आहे की थोडं कन्सिस्टन्सीमध्ये इफेक्ट झालेला आहे. पण इथून पुढे असं होणार नाही. मी काहीही पोस्ट करेल, पण मी करत राहील पोस्ट. आणि मला माहिती आहे की बरेच सारे लोक माझ्या व्हिडिओचा वाट पाहत असतात की व्हिडिओ कधी येणार. तर खरंच मी आता इथून पुढे कन्सिस्टन्सी ब्रेक नाही करणार. मी रोज नक्की व्हिडिओ टाकेल. मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. धैर्याचे तिकडे उद्योग चाललेत. फार डिस्टर्बन्स आहे आणि ह्या सगळ्या स्ट्रगलमधनं हे मी करतेय. सो मला माहिती आहे, मी चेहऱ्यावरती जरी स्माईल आणत असेल तरी मला माहिती आहे की ह्या स्माईल मागे माझं किती स्ट्रगल आहे. चला, तिला झोपायची वेळ झाली आणि ह्या व्हिडिओचा एंड मी इथेच करते. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. असा छान व्लॉग मी तुमच्यासाठी परत घेऊन येईल. बाय बाय.